आता विद्यार्थी मित्रांनो, आपण कंबाईन पूर्व परीक्षा 2020 याचे मॅथ्सचे क्वेश्चन्स आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया. ABCD या 4 खेड्यात राहणाऱ्या 6200 ग्रामस्थावर त्यांच्या अतिप्रिय रंगासोबत सर्वेक्षण केलं. त्यांना विचारलं, सर्वे केला की तुम्हाला कोणता रंग आवडतो, तुमचा जास्त आवडीचा रंग कोणता. आता मग काय झालंय, बी खेड्यातील 50% लोकांचा लाल हा रंग अतिप्रिय रंग आहे. म्हणजे बी खेड्यातल्या 50% लोकांना लाल रंग खूप आवडतो. इतर खेड्यातील किती लोकांचा तोच अतिप्रिय रंग आहे. आता इथे ज्या 2 डायग्राम काढलेत, आता जे 2 पाय चार्ट दिलेत, एक पाय चार्ट कुठला आहे, फक्त रंगानुसार केलेलं डिस्ट्रीब्युशन आहे. म्हणजे काय, काळा रंग 12% लोकांना आवडतो. 12% म्हणजे कोणाचे 12%? 6200 चे 12% लोकांना काळा रंग आवडतो. आता हे जे काळा रंग आवडणारे लोक आहेत, तर ही त्या 4 खेड्यातली मिळून आहेत. लक्षात येतंय? काळा रंग आवडणारी लोक ही 4 खेड्यातली मिळून तेवढी आहेत. आता लाल रंग किती लोकांना आवडतो? 20% लोकांना आवडतो. 20% कोणाचे 20%? 6200 चे 20%. आता मग 6200 चे 20% काढू. टक्के काढणं म्हणजे काय? टक्के चिन्ह कट करणं, 2 झिरो कट करणं आणि गुणाकार करणं. 0 ला 0, बेदुनी 4, साइन दुनी 12. 1240 लोकांना लाल रंग आवडतो. एकूण टोटल कितीपैकी? 6200 पैकी. आता या 1240 पैकी बी खेड्यात राहणाऱ्या किती लोकांना लाल रंग आवडतो? तर मला म्हटलंय बी खेड्यातील 50% लोकांचा लाल हा अतिप्रिय रंग आहे. आता मग बी खेड्यात लोक किती आहेत? 23%. कोणाचे 23%? 6200 चे 23%. आणि त्याच्या 50% लोकांना लाल रंग आवडतोय. म्हणजे बी खेड्यातल्या किती लोकांना लाल रंग आवडतोय? 6200 चे 23%, त्याचे 50%. 2 शून्य गेले, 2 शून्य, 50 न भाग जाईल, 50 दोन्ही 100. आता 2 न भाग जाईल, 2 6, 2 बे. आता आपण पुन्हा गुणाकार करू. 23 1 23 ला 3, हातच्याले 2, 23 3 69, 70 71. बी खेड्यातील 713 लोकांना लाल रंग आवडतो. आणि लाल रंग आवडणारे एकूण लोक किती आहेत? 1240. मग इतर खेड्यातील लोक काढण्यासाठी 713 ला मायनस करावं लागेल. इथे किती आलं? 7. 7 वाला एकच ऑप्शन आहे पहा, एंडिंग 7 असलेला एकच ऑप्शन आहे. एक्झाम मध्ये सायमल्टेनियसली ह्याच्याकडे बघत जायचं. इथे किती आहे? एंडिंग 6 आहे, नाहीये. इथं 0 आहे, इथं 3 आहे, नाहीये. 7. म्हणजे आफ्टर हे सॉल्व्ह करून पण आपल्याला किती भेटेल? 527. जर 28 मीटर व्यासाचं वर्तुळाकार मैदान असेल आणि त्या भोवती 7 मीटर रुंद रस्ता असेल, तर रस्त्याचं क्षेत्रफळ किती? आता पहा, इथं रस्त्याचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. म्हणजे इथं काय आहे बघूयात आपण. एक सर्कल आहे, ठीक आहे, आणि याच्या भोवती अजून एक सर्कल आहे. आता जो 28 मीटर व्यास म्हटले बरं का, हे फार नीट काळजीपूर्वक बघायचं. एक्झाम मध्ये इथे मिस्टेक होते. व्यास आहे का त्रिज्या आहे, डायमीटर आहे की रेडियस. आता 28 मीटर व्यास म्हटलंय. 28 मीटर व्यास म्हणजे याची त्रिज्या किती आली? 14 मीटर. याची त्रिज्या 14 मीटर आली आणि त्याच्या भोवती अजून एक आहे की ज्याची रुंदी 7 मीटर, म्हणजे हा 7 मीटर. आता आपल्याला काय काढायचंय? हा जो मधला पोर्शन आहे का नाही, मधला पोर्शन, हा जो रस्ता आहे सर्क्युलर, तर याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. याचं. आता याचं क्षेत्रफळ, ह्या रस्त्याचं क्षेत्रफळ म्हणजे काय? तर मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ मायनस लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ. आता मला मोठ्या वर्तुळाची त्रिज्या माहिती आहे, 14 अधिक 7 21. लहान वर्तुळाची त्रिज्या माहिती आहे, 14. मग आपल्याला सोपं झालं, पाय आर वर्ग. वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय आर वर्ग. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या 21, 21चा वर्ग मायनस पाय, आणि लहान वर्तुळाची त्रिज्या 14, 14चा वर्ग. आता आपण काय करणार? हा पायला 22/7 घेऊन वजाबाकी करून गुणाकार न करता आपण पाय कॉमन काढूयात. आता इथं काय होईल मग मला सोपं? 21चा वर्ग वजा 14चा वर्ग. ही फक्त कॅल्क्युलेशनची पद्धत बघा. पाय म्हणजे किती आहे? 22/7. आता इथं मला काय होईल? ए वर्ग मायनस बी वर्ग हा स्वरूपात वापरता येईल. म्हणजे एका ह्याच्यात येईल माझं 21 अधिक 14, एका गुणाकारात येईल 21 अधिक 14 आणि एकात येईल 21 मायनस 14.
आपण काय करतोय, कॅल्क्युलेशन एक्झाम मध्ये कमी वेळेत कसं येईल त्याचा विचार करतोय आणि ही पद्धत यासाठी वापरायची. 21 अधिक 14 किती आलं 35 आणि 21 वजा 14 7 हे 7 7 कटलं 35 गुणिले 22 35 गुणिले 22 हे किती आलं आपल्याला 770. शेतातील तण काढण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतात, तेच काम 15 मजुरांना किती दिवस लागतील? सिंपल चेन रूलचा क्वेश्चन होता. M1D1 बरोबर M2D2. M1 मजुराची संख्या किती आहे? 5 मजुरांना 12 दिवस, तर 15 मजुरांना किती दिवस? 5 न भाग जाईल, 5 त्रिक 15, 3 न भाग जाईल, 3 चोक 12, लागणारे दिवस आहेत 4 दिवस. 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे आणि 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर 4:6:7 होतं, तर त्यांचे आजचे वय किती आहे? आता सिंपल लॉजिकचा वापर करायचा. आजचं वय काढायचं असेल तर ते कितीनं भाग गेलं पाहिजे? एकाला 4 न भाग गेला पाहिजे, एकाला 6 न आणि एकाला 7 न भाग गेला पाहिजे. ओके, सॉरी, आजचं वय काढायचं आहे, पण म्हणजे मला कुणाला भाग गेला पाहिजे? 4 न 6 न 7 न 7 वर्षापूर्वीच्या वयाला भाग गेला पाहिजे, आजच्या वयाला नाही. 7 वर्षापूर्वीच्या वयाला भाग गेला पाहिजे. मग मला गणितात दिलंय आजचं वय दिलंय, पण गुणोत्तर दिलंय 7 वर्षापूर्वीच्या वयाचं. मग मी याच्यातून 7 मायनस करत जाणार. मग आता जस्ट चेक करणार, याच्यातून 7 मायनस केलं तर येणारी संख्या 13 आहे. ह्या 13ला 4 न भाग जातो का? जात नाहीये, ऑप्शन कॅन्सल झाला. आता हा 22 आहे. ह्या 22 मधून आपण 7 मायनस केलं, किती आलं? 15. 15ला 4 न भाग जातो का? नाही जात, ऑप्शन कॅन्सल. 17 मधून 7 मायनस केलं, 10. 10ला 4 ने भाग जातो का? जात नाही, ऑप्शन कॅन्सल. राहिला ऑप्शन नंबर 1च, थर्ड. आता याच्यातून आपण 7 मायनस केलं, आलं 12. 12ला 4 ने भाग जातो. याच्यातून आपण 7 मायनस केलं, ओके, हा, इथं आलं आपलं 18. 18ला 6 ने भाग जातो. याच्यातून 7 मायनस केलं, 21. त्याला 7 ने भाग जातो, ऑप्शन नंबर 3. वार्षिक 6% दराने 10 महिन्याच्या थकीत बिलावर 26.25 सूट मिळते, तर बिलाची एकूण रक्कम ही किती आहे? आता पहा, बिलाची एकूण रक्कम मला काढायची आहे, पण मला सूत्र माहिती आहे, आय बरोबर PRT भागिले 100. आय बरोबर PRT भागिले 100. आता आय व्याज किती भेटतं इथं? तर 26.25 ही सूट मिळते, म्हणजे व्याज झालं. पी आपल्याला काढायचं आहे, आर किती आहे? आर 6% दराने, आणि टी टाइम किती आहे? 10 महिने, पण ह्याला डिवायडेड बाय 12 न डिवाइड करायला विसरायचं नाही. आणि हा 100ला 100 इथं आपला आहे. हा 0 0 कटला, साइन दोन्ही 12, 20 आला, म्हणजे पी बरोबर 26.25 गुणिले 20. आता आपण याला सॉल्व्ह केलं, ते सॉल्व्ह केलं तर आपल्याला किती भेटून जाईल? 525 भेटलं. पण 525 हे आपलं प्रिन्सिपल झालं. आपल्याला ट्रू डिस्काउंट होता. ट्रू डिस्काउंट किती होता? हा 26.25. हे गणित कशाचं आहे? ट्रू डिस्काउंटचं गणित आहे. मग आपल्याला ती रक्कम किती असणार आहे? तर मूळ रक्कम 525 अधिक मिळालेला ट्रू डिस्काउंट 26.25, म्हणजेच ती रक्कम आहे 551.25. ऑप्शन नंबर 4 हे ट्रू डिस्काउंटचं गणित होतं. एका थैलीत 1 रुपया, 50 पैसे आणि 25 पैसे यांची 5, 6, 8 या प्रमाणात नाणी आहेत. आता पहा, 1 रुपया, आता 1 रुपया आपण लिहिलं, सिंपल आहे, ह्यात काय अडचण नाहीये. 50 पैशाला आपण रुपयात लिहू शकतो का नाही? 50 पैसे म्हणजेच किती? 1/2 रुपये. आणि 25 पैशाला देखील आपण रुपयात लिहू शकतो. 25 पैसे म्हणजे 1/4 रुपये. आता ही नाणी कोणत्या प्रमाणात आहेत? 5x, हे किती? 6x, आणि हे 8x या प्रमाणात ही नाणी आहेत. आता आपल्याला एकूण रुपये 420 दिलंय. आता एकूण रुपये 420 दिलंय म्हणजे आपलं काम सोपं झालं. आपल्याला n ह्याला मल्टिप्लाय करणार, n याला, आणि सगळ्याची किंमत आपली किती झाली? 420. 5x गुणिले 1 5x प्लस
1/2 इंटू 6x म्हणजेच हे किती आलं 3x आलं आणि हे 1/4 गुणिले 8x म्हणजेच हे 2x आलं बरोबर 420 म्हणजे 5 आणि 3 8 आणि 2 10x 10x बरोबर 420 0 0 कटलं x बरोबर 42. आता x ची किंमत 42 आली पण आपले विचारले 50 पैशांची नाण्याची संख्या किती 50 पैशांची नाणी किती होती 6x होती म्हणजेच त्यांची संख्या 6 गुणिले 42 बरोबर 252 50 पैशांची एकूण नाणी ही 252 होती. कंबाईन 2021 याला पूर्वचे मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया. एक भक्त मंदिरात दर्शनाला गेला असता त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका एवढी फुलं ठेवली. देवाला 9 फुलं वाहिली. देवाला वाहिलेली फुले किती आहेत 9 आणि त्याच्याकडे 17 फुलं शिल्लक राहिली. तर मंदिराला 24 पायऱ्या असतील तर भक्ताजवळ किती फुलं होती. आता आपल्याला प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका एवढी फुलं वाहिली म्हणजे याचा अर्थ काय पायरी क्रमांक 1 वर 1 फुल वाहिलं पायरी क्रमांक 2 वर 2 पायरी क्रमांक 3 वर 3 फुलं 4 वर 4 फुलं 5 वर 5 पायरी क्रमांक 24 वर 24 फुलं वाहिली म्हणजे आपल्याला पायरीवरची वाहिलेली फुलं म्हणजे बेरीज करावी लागणार आहे 1 + 2 + 3 + 4 अशी कितीपर्यंत 24 पर्यंत. मग ही जी नैसर्गिक क्रमवार संख्येची बेरीज आहे तर त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. याचा फॉर्म्युला काय आहे नैसर्गिक क्रमवार संख्येची बेरीज करण्याचा फॉर्म्युला n गुणिले n + 1 भागिले 2. n म्हणजे संख्या किती संख्येची बेरीज करायची आहे 24 मग n बरोबर 24 ठेवायचं 24 गुणिले 24 + 1 24 + 1 25 भागिले 2 12 12 गुणिले 25 हे किती आलं 300 म्हणजे 300 फुलं ही पायरीवर वाहिलेली. अजून देवाला वाहिलेली 9 फुलं आणि त्याच्याकडे शिल्लक असलेली 17 17 आणि 9 26 आणि 300 एकूण फुलं किती होती 326 होती. एका 100 विद्यार्थ्याच्या वर्गातील 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले पास झाले 60 विद्यार्थी इंग्रजीत पास झाले आणि 8 विद्यार्थी गणित व इंग्रजी या दोन्ही विषयात नापास झाले अनुत्तीर्ण झाले. आता काय करायचं असतं नेहमी ए युनियन बी बनवताना किंवा तुम्ही वेन डायग्राम ड्रॉ करत असताना आपल्याला जे दोन्ही मधलं आहे त्याची घ्यायची असते. आता मला फेलची वेन डायग्राम बनवावी लागणार फेलसाठी सेट थेरी वापरावी लागणार. मग 40 विद्यार्थी उत्तीर्ण झाले म्हणजे 60 विद्यार्थी फेल झाले 60 विद्यार्थी उत्तीर्ण झाले म्हणजे 40 विद्यार्थी फेल झाले. मग आपली आणि दोन्हीमध्ये फेल किती आहेत 8 म्हणजे कमीत कमी एका विषयात फेल असलेले विद्यार्थी आपण काय करतो a + b - a इंटरसेक्शन b 60 + 40 - 8 100 - 8 92% विद्यार्थी 92 विद्यार्थी कमीत कमी एका विषयात फेल झाले म्हणजे यांचा एकतर मॅथ गेलाय किंवा इंग्लिश गेलाय. मग आता आपल्याला विचारले किती विद्यार्थी दोन्ही विषयात पास झाले एकूण होते 100 100 पैकी 92 फेल मायनस केले तर राहिले किती 8 विद्यार्थी हे दोन्ही सब्जेक्ट मध्ये उत्तीर्ण झाले. एका प्रतलात 8 बिंदू आहेत. देर आर 8 पॉइंट्स इन अ प्लेन. आता कोणतेही 3 बिंदू एक रेषीय नाहीयेत म्हणजे कोलिनियर नाहीयेत नो थ्री ऑफ विच आर कोलिनियर. आता एका वेळी 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषा काढल्या तर अशा किती रेषा काढता येतील म्हणजे इथं मी काय करतोय जस्ट सिलेक्शन करतोय किती बिंदूचं सिलेक्शन करतोय 2 बिंदूची निवड करतोय किती मधून 8 मधून निवड करतोय म्हणजे जेव्हा गणित फक्त जस्ट सिलेक्शन असतं ते गणित कॉम्बिनेशनचं असतं. आय एम सिलेक्टिंग 2 पॉइंट्स आउट ऑफ 8 सो द कॉम्बिनेशन इज 8C2. किती प्रकारे करता येईल आपल्याला 8C2. आता 8C2 आपल्याला सॉल्व माहिती आहे कसं करायचं 8 गुणिले 7 डिवायडेड बाय 2 गुणिले 1 बेचोक 8 7 चोक 28 अशा आपल्याला किती रेषा काढता येतील 28 रेषा काढता येतील. नीरजने एकूण 60 किमी अंतरापैकी पहिले 20 किमी अंतर ताशी 10 किलोमीटर वेगाने पार पाडलं.
पुढील 20 किलोमीटर अंतर ताशी 12 किलोमीटर वेगानं पार पाडलं आणि राहिलेलं 20 किलोमीटर अंतर ताशी 15 किमी वेगानं कापलं, तर नीरजचा संपूर्ण 60 किलोमीटर प्रवास आहे त्याचा सरासरी वेग किती? आता सरासरी वेग म्हणजे काय? कापलेलं एकूण अंतर भागिले लागलेला एकूण वेळ. सिंपल साधं लॉजिक आहे. मग आपण त्यानं काय केलंय, त्याचे 3 टप्पे केले. करू देत, 3 करू देत, 4 करू देत. 20-20 किलोमीटरचे त्यानं 3 टप्पे केले. हे झालं अंतर. आता आपण वेळ घेणार टाइम बरोबर डिस्टन्स अपॉन स्पीड, अंतर भागिले वेग. आता पहिलं 20 किलोमीटरचं अंतर हे 10च्या स्पीडनं गेला, म्हणजे 10 दुनी 20, 2 तास लावला त्यानं, प्लस आता नंतरचा 20 किलोमीटरचं अंतर तो 12च्या स्पीडनं गेलाय. आता इथं 4 भाग जाईल, 4 पंचे 20, 4 त्रिक 12, म्हणजे यानं वेळ लावला 5/3. ठीक आहे. आणि नंतरचं राहिलेलं 20 हे अंतर ताशी 15 किलोमीटर पर आवर वेगानं गेला. वेळ बरोबर अंतर भागिले वेग, 5 भाग जाईल, 5 चोक 20, 5 त्रिक 15, यानं घेतला वेळ 4/3 तास. आता एकूण वेळ म्हणजे यांची बेरीज. ठीक आहे, छेदस्थानी 3 ठेवूयात. आता 3 दोन्ही 6 तास, अधिक हा 5 तास, अधिक 4, 6 4 10 5 15 भागिले 3 बरोबर 5 तास वेळ लागला. आता एकूण वेळ टाइम किती लागला? 5 तास. आणि ह्या 5 तासामध्ये टोटल डिस्टन्स किती कव्हर झालं? 20 20 20, 60 किलोमीटर अंतर हे 5 तासात कव्हर केलंय. मग आता सरळ सरळ सोपं झालं. सरासरी वेग अंतर भागिले वेळ, 60 भागिले 5 बरोबर 12 किलोमीटर, म्हणजे ऑन ॲन ॲव्हरेज 12 किलोमीटर तो गेलेला आहे. नेहा एक काम 6 दिवसात पूर्ण करते आणि रेखा तेच काम 18 दिवसात पूर्ण करते. दोघींनी एकत्र काम केले तर त्यांना काम पूर्ण करण्यास लागणारे दिवस XY डिवायडेड बाय X प्लस Y. 2 व्यक्ती दिलेले असतील ते असतील. नेहमी फॉर्म्युलाचा वापर करा, पटकन उत्तर येणार. 6 गुणिले 18 भागिले 6 अधिक 18 24, 6 भाग जाईल, 6 चोक 24, 2 बेदोनी 4, 92 18, 9 भागिले 2 म्हणजे 9च्या निम्म. 9च्या निम्म किती आलं? 4.5 उत्तर आलं. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 1800 आणि 1890 आहे, तर ती रक्कम दशादशे किती व्याज दराने ठेवली होती? या प्रकारचा प्रश्न आपल्याला आयोग फ्रिक्वेंटली वारंवार विचारत चाललाय. आता इथं काय करायचे? एक सुपर ट्रिक वापरायचे, काहीच करायचं नाहीये. एकदम पटकन उत्तर येईल आपलं. नीट लक्ष द्या ट्रिककडं. फरक भागिले पहिल्या वर्षाचं सरळ व्याज गुणिले 100. झालं, गणित संपलं. आता फरक 1800 आणि 1890 यांच्यातला फरक किती आहे? यांच्यातला डिफरन्स किती आहे? 90 आहे. यांच्यातला फरक किती आहे? 90 भागिले पहिल्या वर्षाचं सरळ व्याज. मला दिलं 2 वर्षाचं सरळ व्याज 1800 आहे. 2 वर्षाचं सरळ व्याज 1800 असेल तर एका वर्षाचं सरळ व्याज 900. फरक 90, एका वर्षाचं सरळ व्याज 900, फरक भागिले पहिल्या वर्षाचं सरळ व्याज गुणिले 100. 2 2 0 कटले, 9 10 90. व्याजाचा दर 10%. इम्पॉर्टंट सूत्र लक्षात ठेवा, फरक भागिले पहिल्या वर्षाचं सरळ व्याज गुणिले 100. खालीलपैकी कोणता पर्याय हा उतरत्या क्रमाने लिहिलेला आहे? डिसेंडिंग ऑर्डर. आता इथं जर आपण पाहिलं तर अपूर्णांक तेच आहेत. 5/8, 9/13, 11/17, 9/13, 11/17, 5/8. म्हणजे या अपूर्णांकाचा मला चढता उतरता क्रम मांडायचा आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये अपूर्णांक चेंज केलेले नाहीत. म्हणजे ही गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे, कारण का मला एकदाच कंपॅरिझन केलं की आपलं काम सोपं होऊन जाईल. आता आपण कंपॅरिझन बघूयात. कोण कोण आहे? 5/8 आहे, अजून त्यानंतर 11/17 आहे आणि दुसरा अपूर्णांक 9/13. ठीक आहे. आता ह्या 3 अपूर्णांकाची मला तुलना करायची आहे. आता 3 अपूर्णांकाची तुलना करत असताना आधी आपण कोणत्याही 2 अपूर्णांकाची तुलना केली. तुलना करताना याच्या अंशाने याच्या छेदाला गुणतो. 17/5 85 ही किंमत याची ॲज्युम करतो, मानू. ह्या अपूर्णांकाची किंमत 85 मानू. याच्या अंशाने याच्या छेदाला 11/8 88, याची किंमत 88 झाली. म्हणजे मला उतरत्या क्रमानं लिहायचं आहे, म्हणजे 5/8 हा सर्वात मोठा नाही, सर्वात मोठा पूर्णांक नाही. याचा अर्थ ज्याची 5/8 न सुरुवात होती तो ऑप्शन माझा कॅन्सल झाला.
आता मी तुलना करणार 11/17 आणि उरलेला 9/13ची. आता 9 न 17ला गुणणार 17×9 = 153. 11 गुणिले 13 143. कोण मोठा आहे? 153 मोठा आहे. म्हणजे 9/13 हा काय आहे? सर्वात मोठा अपूर्णांक आहे. आता 9/13 सर्वात मोठा अपूर्णांक म्हणजे हाही ऑप्शन कट झालं. आपलं उत्तर एकच आलं, 9/13 ऑप्शन 3. बागेचे प्रवेश शुल्क 35% कमी केल्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची संख्या 40% वाढली. प्रवेश शुल्कामुळे उत्पन्नात इन्कम मध्ये काय बदल झाला? आता पहा, या प्रकारच्या गणिताला नेहमी बेस मेथड वापरायची, बेस 100 मेथड वापरायची. म्हणजे आधीचं उत्पन्न, मूळ उत्पन्न हे 100 मानू. आता फरक हा 100ला पडणार आहे, म्हणून 100ला 100 कॉपी पेस्ट करायचं. 100ला 100 कॉपी पेस्ट. 100 नेहमी 100 मानायचं. 100ला 100 कॉपी पेस्ट केलं. बेस 100, बेस 100, पाया 100, पाया 100. 2% आहेत म्हणून 2दा पाया 100. 3% दिले तर 3 पाया 100. 4% दिले तर 4 पाया 100. आता काय करणार आपण? 2 बेस 100 घेतले. एक 35% कमी. 100 मधून 35 कमी. 100 वजा 35 65. दुसरं 40% वाढलं. 100 अधिक 40 140. एवढी सिंपल सोपी बेस मेथड आहे. आता 100 100 कटेल. हा 0 पण कटेल. पुन्हा 5 न भाग जाईल. 5 दोन्ही 10, 13 पाची 65. 2 न भाग जाईल. 2 सत्ती 14, 13 सत्ती 91. आता मूळ उत्पन्न 100 रुपये येत होतं. आता 91, 9 रुपये काय आहे? कमी येत आहे. आता बेस 100 असल्यामुळं 9 रुपये म्हणजेच 9%. 9 रुपये म्हणजेच 9%. हा जो डिफरन्स येईल तेवढेच टक्के उत्तर. म्हणजे 9%नं काय झालं? उत्पन्न कमी झालं.